उन्हाळी सुट्टी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ, लालपरीच्या तिकीट दरात 10% वाढ, खिशाला कात्री बसणार असल्यामुळे लोकांमध्ये नाराजी. एसटीची हंगामी तिकीट वाढ मागे घ्या, वर्ध्यातील घाडगे येथील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांची मागणी, तहसीलदारांना निवेदन दिलं. मुंबईतल्या गोरेगावात असलेल्या पत्राचाळीमधील रहिवाशांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनर्वसन इमारतीतली घरं 30 एप्रिलपर्यंत ताब्यात घेण्याचे कोर्टाचे निर्देश, रहिवाशांनी घरं ताब्यात न घेतल्यास सार्वजनिक वापरासाठी खुली करण्यात येतील, कोर्टाचा इशारा. मुंबईतील सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा उद्या लिलाव होणार. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मंदिर परिसरात लिलाव होणार. भक्तांनी लिलावात मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा, मंदिर न्यासचं आवाहन. विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार. संपात मंत्रालय, पालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार. अत्यावश्यक सेवा संपातून वगळल्या, सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. ठाण्याच्या आनंद आश्रमाबाहेर शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आक्रोश आंदोलन, आंदोलकांकडून काँग्रेस आणि इंडिया आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी. संसदेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक रद्द झाल्यानं आंदोलन. भाजपा खासदार निशिकांत दुबेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानं महिला शिवसैनिकांकडून दुबेंच्या निषेध. मुंबईतील शिवसेना भवनासमोर निशिकांत दुबेंविरोधात घोषणा. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षांचे फलक तयार होते, यावरून ते मानसिकदृष्ट्या तयार असल्याचं स्पष्ट होतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. पुढील निवडणुकीत आपण 543 पैकी 180 जागा स्वेच्छेनं महिलांसाठी राखीव ठेवाल का? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा भाजपला सवाल. 106व्या घटना दुरुस्तीचा आधार घेऊन जनगणना किंवा परिसीमन आदेशाला वगळून नवीन कायदा पुढच्या निवडणुकीपासून लागू कराल का? चतुर्वेदींचा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. विरोधी पक्षांना महिला आरक्षण विधेयक रोखल्याची किंमत मोजावी लागेल. पंतप्रधान मोदींचं बैठकीत मोठं वक्तव्य. भोंदू अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी. उद्या पुन्हा महिला अत्याचाराच्या 5व्या गुन्ह्यात खरातला कोर्टात हजर केलं जाणार. सर्वप्रथम खरातला मध्यवर्ती कारागृहात कायदेशीर प्रक्रियेसाठी नेलं जाणार. त्यानंतर पुन्हा एसआयटी खरातचा ताबा घेणार असल्याची माहिती. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून तपास, मात्र तरीही वरिष्ठ पोलिसांकडून तपासाचा दररोज आढावा. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल, यातले 8 गुन्हे महिलांविरोधातले. टीसीएस प्रकरणातील सगळ्या तपास अधिकारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या बैठकीला दाखल. एसआयटीचे सगळे तपास अधिकारी समितीला सविस्तर माहिती देणार असल्याची माहिती. नाशिकमधील टीसीएस प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडली. बलात्काराच्या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी ऍक्ट समाविष्ट. तक्रारदार महिला एससी प्रवर्गातील असल्याची माहिती. जातीवाचक शेरेबाजी केल्याची पीडितेची तक्रार. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण. फरार आरोपी निदा खानच्या शोधासाठी एसआयटीची 3 पथकं. मुंब्र्यासह इतर भागात निदा खानचा शोध. निदा खानच्या पतीची पोलिसांकडून चौकशी. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला जामीन देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. तेजवानीला अटक करण्यापूर्वी नियमांची पूर्तता केली नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा तेजवानीला फायदा. शिवानिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर शिर्डी ग्रामस्थांची पत्रकार परिषद. शेळकेंवर होणारे आरोप न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे त्यांच्या मृत्यूची विटंबना थांबवा. शिर्डी ग्रामस्थांची सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती. पुण्यात भाजपच्या विधी शाखेचा अध्यक्ष अॅडव्होकेट संजय सावंतला अटक. अनैतिक संबंधातून सेक्रेटरीची हत्या केल्याची माहिती. संजय सावंतसह त्याची पत्नी स्वाती आणि मुलीलाही अटक. बीडच्या अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेची 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई. दीपक गोडसेंकडून पदभार काढला तर कंत्राटी सेविका बबिता गायकवाड यांचं निलंबन. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असल्याच्या आरोपानंतर कारवाई. सोलापूर महापालिकेच्या 1378 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवरून भाजपात राजकारण. भाजपचे 2 ज्येष्ठ आमदार विरुद्ध महापालिकेतील पदाधिकारी यांच्यात सुप्त संघर्ष. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी करवाढीच्या सूचना, तर कोणतीही करवाढ नको, आमदारांचं मत.
अहिल्यानगरात वाढत्या उन्हामुळे शाळा फक्त सकाळी 7 ते 11, जिल्हा परिषदेअंतर्गत सगळ्या माध्यमांच्या आणि सगळ्या व्यवस्थापनाच्या शाळांसाठी निर्णय. 2 मे रोजी उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत वेळेत बदल. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या संदर्भातले आदेश काढलेत. बीडच्या परळी उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना. गेल्या 15 दिवसांपासून सातत्यानं तापमान 40शी पार असल्यानं प्रशासनाचा निर्णय. नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा वैद्यकीय अधीक्षकांचा सल्ला. पंढरपूरला उष्णतेचा येलो अलर्ट जारी. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विठ्ठल मंदिर परिसरात आच्छादन आणि रस्त्यावर मॅट टाकण्यास सुरुवात. त्यामुळे अनवाणी चालणाऱ्या भाविकांना काहीसा दिलासा. उष्णतेच्या लाटेमुळे नागपुरात देखील प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांना सुट्टी. नागपूरचा पारा 43 अंशांच्या घरात. आणखी वाढ होण्याच्या शक्यतेमुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी होती. जळगावात सूर्याचा प्रकोप. पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं मुक्या प्राण्यांचे हाल. प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 1000 जलकुंडांचं वाटप. सामाजिक कार्यकर्ते रमेश मुनोत यांचा पुढाकार. गोव्यातील कडशी मोपा परिसरात उन्हापासून बचावासाठी ओमकार हत्तीची पाण्यात डुबकी. गोवा वन खात्याच्या टीमनं ओमकार हत्तीला सिंधुदुर्गातील डोंगरपाल भागात सोडलं होतं. मात्र रात्रभरात ओमकार हत्ती पुन्हा गोवा हद्दीत परतला. रायगडच्या पेण तालुक्यात भीषण पाणी टंचाई. खारेपाट विभागातील 18 गावं आणि 29 वाड्या तहानलेल्या. लोकप्रतिनिधींवर ग्रामस्थांची नाराजी. भांडी घासण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करण्याची गावकऱ्यांमध्ये. राज्यात आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 40,776 रुग्णांना 33 कोटी रुपये वैद्यकीय मदत. ठाणे जिल्ह्यातील 2514 रुग्णांना 21 कोटी रुपये वैद्यकीय मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांची माहिती. अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड निलंबित. 15,000च्या मागणीवरून खंडणीचा गुन्हा दाखल. सक्तीच्या रजेवर असलेले प्रमोद गायकवाड यांचं निलंबन. खाण मालकाच्या तक्रारीवरून कारवाई. धाराशिवमधील नाट्यगृहासाठी 2.5 कोटी मागितले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 कोटी दिले. अखिल भारतीय नाट्य परिषदेनं फटाके फोडत आनंद साजरा केला. धाराशिव शहरात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेचे GRचे बॅनर लागले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.